हे बघू शकता समोर भांड्याला न्यायला येईल आम्ही. तर त्यांना 15 दिवस इकडे करमलक नाही, ते आता सांगतील तुम्हाला करमलक. तर बाबांना मेंढ्या वळायला कसं काय वाटतं थंडी गारठ्यामध्ये इकडे सरायला विरायला ऐक नाही, आता ते सांगतील मेंढ्यांचा त्यांचा अनुभव. आणि इकडे बघू शकता मंदानाचं जेवण चालू आहे, बघू शकता दोडकी नानाची मंदानानी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू कृष्णा पवार ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय लासलगाव जेवढं कातरणी खरणी गाव आहे, तिथं मेंढ्या गेलेल्या आहे आपल्यावाला. तिथं समूह पांडे गेलेला आहे, तर त्याला आणायला जायचं आहे. कारण की आता शाळा चालू आहे, त्याचा पेपर जवळ आलेला आहे. तर तिथं मेंढ्या नेऊन घालायला गेला होता, तर आता त्याला आणायला चाललो आहे. आज आम्ही दोघं जण. तर टिंगो व्हायची आंघोळ चालू आहे, तर तिची आंघोळ झाली का आम्ही दोघं जण जाणार आहे. बघू शकता बारगड्या पैलवान, तिची आंघोळ झाली का तो जाणार दाखर मोठी बिडी जरा सिस्टर कुस्ती पैलवान आहे तो, बारगड्या पैलवान. तर तिची आंघोळ झाल्यानंतर आम्ही दोघं जाणार आहे. गाडी वगैरे सर्व रेडी झालेलं आहे. इथून जवळपास 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते गाव. आणि तिथं सर्व मेंढ्या वगैरे जवळजवळ 4-5 जण आहे ते सगळे एकत्र मिळून गेलेले तिकडे. कारण की तिकडे डोंगर भाग आहे, जायला वगैरे यांना काही अडचण नाही. तसं इकडं पिकं वगैरे असल्यामुळे थोडीशी अडचण येते, त्यामुळे ते तिकडे गेलेले सर्व. तर चला जाऊया आणि येऊया समूह पांडेला घेऊन. बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर मित्रांनो, आता आमची आंघोळ पांघोळ झाली, आता चहा पाणी झाला आहे. आता चाललो आम्ही कातरणी खरी आमच्या समूह पांडेला आणायला. आता बघू शकतात आमचा दादा गाडी बिडी पुसतोय मस्त, बघू शकतात तुम्ही. आमचा दादा गाडी बिडी पुसतोय. हे बघा आमचा बिराडी बघू शकतात तुम्ही. आता आमची पळपट लासणं मस्त बायकी जाऊया कातरणी खरी लेवा. आमची आजी विज्जी पोळ्या बाजरीच्या भाकरी मस्त चुरून बिरून हाणूया. हसतीया कशी आहे. तर मित्रांनो, सगळी तयारी झाली. आता फक्त गाडी बिडी पुसून तिच्यात तेल वेल टाकून आम्हाला लगेच दोघांना निघायचं आहे. जवळपास 20 ते 25 किलोमीटरवरती ते गाव आहे आणि तिथंच ते सगळेजण आहे. कारण की त्याच्या शाळेच्या सुट्ट्या होत होत्या, त्यामुळे आता त्याला आणायला चाललोय दोघं जण. टिंग्या होईल मी, त्याचं काय लवकर आवरत नव्हतं, आता आवरलंय. आता निघालोय दोघं जण टपक्यात दिशी जाऊन त्याला घेऊन येतो. आता तरी बघू शकतात आमचा 8 दिवस झाले. आता आमचा सोम पांडे तिकडे मेंढेकडं फिरतोय. आता सर मला डोकं लावताय 2-4 दिवसापासून. आता तर ठरला जाऊन घेऊन येऊ त्याला. आता मग बघू शकतात जाऊया आम्ही. तर मित्रांनो, आता जाऊया तिला आपल्या मेंढ्या वगैरे आणि अजून बाकीची गँग बघूया, मेंढ्या वगैरे सर्व काही बघूया. तर चला आता इथून निघणारच आम्ही. जस्ट आता सगळी तयारी झाली आहे. गाडी बिडी पुसायचं झालंय, सगळं झालंय. गोणी म्हणजे सगळं सामान भरलंय जे न्यायचं आहे. आता लगेच निघायचं आहे. बघू शकता या कोंबड्या बिड्या आमच्या कशा बघू शकतात आमच्या कोंबड्या बिंबड्या. आमच्या गाई बी बघू शकतात कसं चरताय. तो आम्ही राणी कशी हिंडताय कशी हिंडताय. आमची आजी भांडे बिंडे घसती मस्त. फायनली मित्रांनो, गाडी वगैरे चालू केली. कारण किती धक्का झाली, तिची बॅटरी उतरली, त्याच्यामुळे चालू होत नाही. गिअरमध्ये लोटून चालू करावं लागते. आता चालू झाली, बघू शकतो तुम्ही. टिंगे भाई मागं गोण्या बिना धरून बसलाय. सगळं मटेरियल सगळं साहित्य त्याच्यामध्ये आहे. तर आता आम्ही निघतो, जिथून 1-1.5 तास लागल कमीत कमी जायला. तर आता डायरेक्ट भेटूया आपण डायरेक्ट तिकडं कातरणी फिरलेलं आपल्या समूह पांडेजवळ. मेंढे बिंडे आपलं सगळं काही तुम्हाला दाखवू. तिथं गेल्यावरती काही विषय नाही. चला भेटूया डायरेक्ट कातरणी फिरलेलं.
फायनली मित्रांनो आम्ही पोचलोय. बघू शकता हिला गाडी लागली, त्याहून मेंढ्या आहे. आमची गाडी इथं लागली. त्यांच्याकडे लोकेशन नव्हतं, मोबाईल छोटा होता, त्यांना लोकेशन पाठवता नाही आला. त्याच्यामुळे आम्ही जरा गवशीत आलो, त्याच्यामुळे थोडासा टाईम झाला. पण बघू शकता इकडे डोंगराच्या कडेला आले ते फार. बघू शकता लय मोठे डोंगर आहे आणि इकडंच पातीचं राहणे सारायला इकडंच सारता येते. तर चला आता टिंग्या होई सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देईल तुम्हाला. चला सध्या आपण आता पोचलो आहे. आता या जेवण आमचं सोमू पांडे जेवण घेऊन करत आहे. आमचं टोळकं मेंढ्या मस्त बघून घ्या. बघू शकता मेंढ्या आमचा गोकुळ कुत्रा हे बघू शकतात. आमचं विराट आत्ताच आलो आहे. बाबा जेवण बिवण करता ये बघू शकतात. पिल्या आमचा गट्ट्या डॉन महिन्यापासून इकडे त्याला धिन आलं तर आमचं आलं. बघू शकता आल्या तेव्हा भेटायला आलाय. बिबटे अरे बिबटे बघू शकता हे डोंगर डोंगराच्या कड्याला आहे ही गाडी आहे. टिंग्या भाई काय करतो काय माहिती गाडी मध्ये. बघू शकता याच्यात किराणा भाजी वगैरे भाजी करून शिजून खाऊया मस्त पैकी. बघू शकता आता टिंग्या भाई आता भाजी नेऊन देतोय त्यांना. भाजी नेल्यानंतर लगेच आता भाजी करून आपण खाणार आहे. बघू शकता एकदम डोंगराच्या कडेला आले ते सारायला. डोंगर इकडे आता बघू शकतात. आता तुम्हाला इंटरेस्ट देतो मी थोडा. शंभू पांडेचं जेवण झालं आता सध्या त्याला न्यायला आलोय. ठसका खातोय तो थोडा. मिरची भाकर मस्त. चला आपण मेंढ्या दाखवूया. 150-250 मेंढ्या आहे. हे बघू शकतात. आम्ही डोंगराच्या कडेला आलोय. हे बघू शकतात कसे खात आहे. आमचा दादा भाई आला आहे. बघू शकता मित्रांनो एवढ्या मेंढ्या आहेत. काही शेळ्या बिळ्या सगळं आहे. लाल कांद्याची वावर आहे याच्यामध्ये. बघू शकता चारण्यासाठी. बघू शकता हा समूह पांडे आता त्याचं जेवण चालू आहे. जेवण झाल्यावर त्याला घेऊन जाणार आहे. 15 दिवसापासून इकडे आहे. आता 8 दिवस झाले. आमचं सर डोकं खातं म्हणून त्याला एकदाच न्यायला चालू आहे. एक जॉली मेंढ्या वळवळ एक माणूस थकलाय. जाम झाले थंडीमुळे. थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे कंबर झाली ना आता बसले. उठताना काढायचं आता बसले उठायला त्याला थोडासा त्रास होतो. बघू शकता समोर भांडल नेले आम्ही. तर त्यांना 15 दिवस इकडे करमलक नाही ते आता सांगतील तुम्हाला. करमलक मग मजा आली का? किती 8 दिवस झाले त्याला येऊन इकडं. 8 दिवसामध्ये त्याला कसं वाटलं तर सांगायला तुम्हाला. मजा वाटली काय? मजा वाटली म्हणतो. मेंढ्या वळायला काही विषय इकडे डोंगराचा भाग आहे त्याच्यामुळे त्याला मजा आली. इकडं शाळापेक्षा हे बरं वाटतंय त्याला. बाबांचं काय म्हणलं? इकडं बापांचं काय म्हणलं. आता त्यांचं जेवण झालंय ते आता उठले बसले बाजावरती. मुलाखत घ्या ना तर बाबाची मुलाखत घेऊ आपण. थंडी गारठ्याचे कस काय भावा? तर बाबांना मेंढ्या वळायला कसं काय वाटतं थंडी गारठ्यामध्ये इकडे सरायला बिरायला ऐक नाही. आता ते सांगतील मेंढ्यांचा त्यांचा अनुभव. दोडके राणा आमचं दोडके राणा सांगतील आता इकडं कसं काय वाटतं कसं काय नाही मेंढ्यांकडं. कांदे भरून द्यायचे म्हणा चारायला. कसं राहतं इकडं चारायला बिरायला. कांदे बिंदे काढून द्यावं लागत. बोला कांदे कापू लागावं लागत शेतकऱ्यांचे. त्याच्यानंतर मग कांदे बिंदे काढून दिल्यानंतर मग ते चारून देते आपल्याला. मेंढ्याला जागा देते. मग तिथं बसल्यानंतर मेंढ्याला चारून देते आणि बसून देते. त्याच्या अगोदर पात वगैरे कापून द्यावं लागते कांद्यांची. बघू शकता दोडक्याला अजून थंडीनं जामच येते त्याच्यामुळे बोला ना आता काही. दुकाट आणि थंडीचे दिवस चालू. त्यांना थंडी वाजली. उन्हामध्ये बसले आता बाजेवरती ते.
आता त्यांची मुलाखत घ्या. आणि इकडे बघू शकता मंदानाचं जेवण चालू आहे बघू शकता. दोडकी नानाची मंदानानी त्या बी सांगते तुम्हाला. काही काढायचं उद्योग आता त्यांचे जेवण चालू आहे तर जेवण बिवण झाल्यानंतर कापू कापून पाचवा वावशीन झाला आमचा. त्यांचं ते म्हणते आम्हाला कांदे बिंदे कापू कापू आणि पात वाहू जाम झालोय. कारण की इथं वावरं जास्त आहे, भरपूर कापून द्यावं लागत प्रत्येकाला, जे जिच्या आत घेऊन पळावं लागतं पुढं. मेंढ्याला वालेल वरती आत्ता जर चालू आहे बघू शकता. तर आता आमचं सगळं आवरल्यानंतर आम्ही आता निघणार आहे घरी लगेच 15-20 मिनिटांनी. समोपांड्याचं सगळं जेवण बिवण झाल्यानंतर बघू शकता. त्या साईडला आमची कुत्री आहे बघू शकता. तिकडे गेली ती. आता तिला वाघाने धरलं तर तिच्या वाघाने हमला केला तर त्यामुळे थोडीशी जाम झाली ती. आता नाना पडले गेले होते चालता चालता, त्यांचा झोकांडा गेला. कंबर दुखते आता, हातपाय पण दुखते बघू शकता. जाम झाले ते, लागले त्यांना. बघू शकता मित्रांनो बारीक बकरू एकदम मस्त आहे बघू शकता. 2-1 महिन्याचा जेवत नाही, 2-1 15-20 दिवसाचाच असेल, पण बारीक आहे मस्त भारी वाटतं. बघू शकता मेंढर शेळ्या वेळ्या सगळं मिक्स आहे. सगळेजण एकत्र आले चारायला, कारण की तिकडं चारायला आता जागा नाही, पीक वगैरे झाले. जसं इकडं डोंगर भागामध्ये एवढं पीक नसतं, त्याच्यामुळं सर्वजण इकडं आलेले बघू शकता. तर आता सगळं यांचं आवरल्यानंतर आता आपण निघणार आहे परत घराकडे. तर मित्रांनो आता सगळं आवरलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता वाडा पण दुसरीकडे चाललं आहे, आमच्या मेंढ्या पण सुटून गेलेल्या आहे बघू शकता चरण्यासाठी. इथून वाडा दुसऱ्या वरात नाहीच आहे. तर बघू शकता गाडी आता दुसरीकडे लावायची आहे. ती मोठी बी गाडी लावायची आहे दुसरीकडे, आणि तिथं गाडी लावल्यानंतर आम्ही तसंच आता घरी जाणार आहे. तर बघू शकता समोपांडी गाडी घेते प्लॅटिना, आम्ही ती गाडी घेतोय. तिकडे रस्त्याच्या गाड्या लावलेली आहे, पण आता थंडीमुळे गाडीला थंडी वाजली त्याच्यामुळे गाडी चालणे होते. तर बघू शकता समोपांड्याने शेवटी गाडी चालू केली एकाच केकमध्ये. आणि आता निघालोय आम्ही दुसरीकडे गाडी लावायला, वाडा दुसरीकडे ठेवायचा. त्याच्यामुळे बघू शकता मोकार रेस करतोय, गाडी पण मोकार धूर मारती आहे त्याच्यावानी. टाकला आहे त्याने तर निघाला इथं. आपली गाडी इथं लावलेली बघू शकता. तर लगेच आपण चालू करून आणि लगेच सगळे सोबतच जाणार आहोत. चवम टिंग्या भाई कुठे का ना टिंगो चटणी शेवट. आता कांद्याची भाजी घेतली आहे, कांद्याची भाजी घेतली घरी म्हातारीला करायला बघू शकता. जाऊया आता इथून घरी कांद्याची भाजी घेऊन, मस्त कांद्याची भाजी गरम करून खाऊया. बघू शकता समोर पांडे पुढे आहे, आता आम्ही त्याच्या पाठी मागायचे. तर चला आता जाऊया तिथं, गाडी लावूया, जाऊया तिघं संगत घरी. तर मित्रांनो बघू शकता हे वावर भेटले त्यांना कांद्याचं. याच्यामध्ये बघू शकता अगोदर इकडं कांदे कापून द्यावा लागतात, आणि कांदे कापून दिल्यानंतर त्यानंतर जागा भेटती मेंढ्या आपल्याला राहण्यासाठी. तर बघ वाडा ठेवण्यासाठी. तर बघू शकता तिथं जागा भेटली त्यांना, आणि वहिनीने ते आलेच पुढं. तर ते कांदे वगैरे कापते. कांदे कापल्यानंतर लगेच तो वाडा इथं आणणार आहे. संध्याकाळी आपल्या मेंढ्या इथं मुक्कामी राहतील. तर बघू शकता समूह पांडेने तर गाडी लावली, बसला येतो आता गाडीवर. जाऊया त्याला घेऊन एका वरचं घरी, म्हणजे त्याचा झेमेला मिटून जाईल. तर बघू शकता आता बसलो आहे तिघं बी. जायला आता 1-1.5 तास लागलंच, 20 किलोमीटर लांब आहे इथून. तर चला मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट घरी. आपण मित्रांनो जस्ट पोचलो आहे, कातरणीवरून घरी आलोय. तर मित्रांनो आम्ही समोर पांड्याला शेवटी फायनल आणलंय घरी. बघू शकता गाडी वगैरे लावली आणि आता घरी पोहोचलोय. भूक लागली मस्तपैकी जेवण बिवण करू. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा नव्या व्हिडिओमध्ये.